सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी येत राहतात. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तर यांच्यामध्ये आता वाढ झालेली आहे. तर तुम्हाला 1500च्या ऐवजी 2500 रुपये इतके रक्कम आता तुम्हाला इथं मिळणार आहे. तर तुम्हा सर्वांसाठी खुशखबर आहे. तर त्या संदर्भाचा हा जो काही जी आर इथं आलेला आहे. सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून 2500 रुपये करण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे. तर आता तुम्हाला जे आहे 1500 वरून 2500 रुपये दर महिना तुम्हाला इथं मिळणार आहे. तर सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्वांसाठी खुशखबर आहे. त्याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना तर अशांना जे की आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मानसिक अर्थसहाय्य 1500 वरून 2500 रुपये करण्यास द्वारे शासनाने मान्यता देखील देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जे काही 1500 रुपये इथं मिळत होते त्याऐवजी तुम्हाला आता 2500 रुपये इथं मिळणार आहेत. तर त्यासाठी मान्यता देखील इथं देण्यात आलेली आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरित सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेले असून मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. तर आता याची जी काही वाढीव आहे वाढीव दर तुम्हाला इथं मिळणार आहे. तर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना तर कोणकोणत्या योजनेमध्ये वाढ झालेली आहे ते आपण इथं बघून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना. तर या जे की सर्व योजनेमध्ये दिव्यांग योजनेला लागू होणार आहे. जे की 1500च्या ऐवजी त्यांना 2500 रुपये हे त्यांच्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल. म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा केले जाईल. त्यानंतर आता ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा तुम्हाला जर नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ असेल, दिव्यांग असेल तर त्यासाठी जर तुम्हाला अनुदान इथं मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते आवश्यक कागदपत्र, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, सर्व अपडेट्स तुम्हाला आपला एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर लाभार्थीची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर आता ज्या कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे तर अशांनी सर्वप्रथम तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. हा जो कॅप्चा येईल तर टाकायचा आहे. गेट मोबाईल OTP वरती क्लिक करायचं आहे. तर आता ज्यांना कोणाला संजय गांधी असेल या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे या संदर्भात जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर आधार नंबर टाका, कॅप्चा टाका, गेट मोबाईल OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं मोबाईलवरती OTP सेंड झालेला आहे. तर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेलेला आहे. तर ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं OTP सेंड झालेला आहे. तर आता तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. ते OTP आपल्याला इथं फिल करायचं आहे. कधी कधी साईट वर्क करत नाही तर तुम्ही इथं थोडा वेट करा किंवा रिसेंट OTP आपल्याला करायचं आहे. तर तिथून तुम्ही चेक करू शकता. तर इथं जे की लाभार्थीची स्थितीवरती जाऊन साईट वर्क करत नाही आहे तर OTP टाकल्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स तिथे येऊन जाईल. कोणत्या तारखेला तुमचे पैसे इथे जमा झालेले आहे. तर आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असतील तर यावरती क्लिक करा. संजय गांधी निराधार अनुदान योजना तर किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. वय 18 ते 65पेक्षा कमी असावे. वार्षिक उत्पन्न 50,000च्या किंवा 21,000च्या पर्यंत असावे. त्याचप्रमाणे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला इथं पैसे इथं मिळणार आहे, पात्रता काय आहे, दिव्यांग, मूकबधीर, कर्णबधीर, त्यानंतर मतिमंद, तर स्त्री
अशांसाठी ही जी योजना येत आहे. तर त्यासाठी जे काही दाखले वगैरे लागते, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जे काही तुम्ही हँडिकॅप असेल त्याचं प्रमाणपत्र, तर यावरती फॉर्म कशा पद्धतीने भरायचा सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.